हाय गाय, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बांगडा फ्राय. आपण बांगडा फ्राय बघणार आहोत. तर आमच्या सासूबाईंनी आम्हाला शिकवलेली रेसिपी आहे. एकदम घरगुती मसाल्यामधली आणि एकदम साधारण आणि सोपी सहजरित्या, म्हणजे सगळ्यांना घरगुती मसाले घरामध्ये अवेलेबल मिळतील अशा पद्धतीची ह्या बांगडा फ्राय आहे. तर मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे. तर आता आपण पाहू बांगडा फ्रायच्या मसाल्याची साहित्य. तर हे मी घेतले 3-4 बांगडे आहेत. हा आमचा घरगुती मसाला आहे. तो मी 1-1.5 चम्मच घेतलेला आहे. तुम्हाला जसा जेवढा तिखट पाहिजे असेल तसं तुम्ही घेऊ शकता. आणि मी 1 चम्मच नमक घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे. तर आपण या बांगड्याला हे मीठ घेतले ते लावून घेणार आहोत. हा मसाला पण लावून घेणार आहोत आपण. तर तुम्हाला तिखट मीठ जसं चवीनुसार हवं असेल तसं तुम्ही ह्याला लावून घेऊ शकता. याच्यामध्ये कोणी कोणी लिंबू टाकतं, तर तुम्ही लिंबू पण टाकू शकता, कोकम पण टाकू शकता. पण आमच्या सासूबाईंनी हे जे आम्हाला एकदम साधी सोपी सिंपल रेसिपी आम्हाला शिकवलेली आहे किंवा त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर मग आपण हा अशा पद्धतीने मसाला बांगड्याला लावून घेतलेला आहे. तर आपण याला 10-15 मिनटं असं मॅरिनेट करायला किंवा मुरत ठेवण्यासाठी आपण ठेवणार आहोत. तर आपण याच्यानंतर मग याला फ्राय करायला घेणार आहोत. तर याला 10-15 मिनटात आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवतोय. चला तर मंडळी, आपला बांगडा फ्राय मॅरिनेट झालेला आहे 10-15 मिनटं. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे आपलं 2 चम्मच बाजरीचं पीठ आहे. आमचा कोणी कोणी बेसन पीठ लावतं, कोणी रवा लावतं. तर आम्ही बाजरीचं पीठ लावतो बांगडा फ्राय करायला. किंवा कोणतीही मच्छी असेल तर आम्ही बांगडा फ्राय, पापलेट फ्राय वगैरे काही जरी असेल, सुरमई फ्राय वगैरे, तर त्याला आम्ही हे बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ लावत असतो. तर आपण हे आता लावून घेऊ बाजरीचं पीठ बांगड्याला. तर मी असं हे बांगड्याला बाजरीचं पीठ लावून घेतलेलं आहे. तर आपण आता फ्राय करण्यासाठी घेणार आहोत. तर आता आपण या तव्यामध्ये तेल टाकणार आहोत फ्राय करण्यासाठी. तुम्हाला जेवढा हवं असेल डीप फ्राय वगैरे तर तुम्ही करून घेऊ शकता, कढईमध्ये पण करू शकता. पण आम्ही आपलं तव्यामध्ये मच्छी फ्राय करतो. तर हे सगळं व्यवस्थित मी हे बाजरीचं पीठ, आमचा घरचा ठेवणीचा मसाला आणि मीठ हे पहिल्यांदा मॅरिनेट 10-15 मिनटं करण्यासाठी ठेवलेलं होतं. आणि नंतर आता हे बाजरीचं पीठ मी लावलेलं आहे. कोणी कोणी आपल्याला बेसन पीठ लावतं, कोणी तांदळाचं पीठ, कोणी रवा लावतं. तर आता आपण हे मच्छी बांगडा फ्राय करायचं होते. तर हे असं सोडायचं आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये. गॅस फास्ट करा. तुम्हाला स्लो पाहिजे असेल तर स्लो गॅसवरती पण तुम्ही फ्राय करू शकता. मस्त असं कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे बांगडा आपला. तव्यावरती असे फ्राय केले ना मच्छी की मस्त कडक आणि कुरकुरीत भाजले जातात. त्याच्यासाठी आम्ही तव्यावरतीच फ्राय करतो मच्छी. काय आपण याला चिमट्याने असे पलटी मारायचे. मस्त कडक असे फ्राय झालेले आहेत मच्छी आपली. एका साईडून आता दुसऱ्या साईडून असे परतून घ्यायचे, फ्राय करायचे मस्त. मस्त कडकसाठी मच्छी बांगडा आपला फ्राय होतोय. छान सुगंध पण येतोय मच्छी फ्राय केलेला आपला बांगडा. तर आता आपण एकदा परत पलटी मारूया बांगड्याने. तर परत एकदा आपण हा पलटी मारूयात. मस्त कडक बघा तळलेले हे कुरकुरीत आपला बांगडा
बांगडा फ्राय आहे आपला हा. आता कडक मस्त कुरकुरीत बघा किती तळलेले आहेत. दोन्ही साईडने आपले मच्छी फ्राय झालेले आहेत. तर आपण ह्याला एक साईडला असे काढून घेणार आहोत आणि बाकीचे राहिलेले हे आता आपण ह्या तेलामध्ये असे सोडणार आहोत. मस्त कुरकुरीत तयार झालेला आहे आपला बांगडा फ्राय. तर फ्राय झालेले मच्छी आपण काढणार आहोत आता साईडला आणि प्लेटमध्ये घेणार आहोत काढून. प्लेटमध्ये घेणार आहोत काढून. हे पलटी केलेले आहेत बाकीचे बांगडे आपण. मस्त त्याचे आता फ्राय झालेले आहेत हे पण. प्रत्येक मच्छी फ्राय करून घ्यायचे आपल्याला पलटी मारून मारून. बांगडा फ्राय आहे आमच्या सासूबाईंची रेसिपी आहे ही. तर तुम्हाला कशी वाटेल बनवून पहा. कशी वाटते ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मस्त घरगुती मसाल्याचे आहे आपल्या. घरगुती जास्त मसाले नाही आहेत. घरगुती चवीचा मसाला आहे. मीठ आहे आणि बाजरीच्या पिठामध्ये आपण त्याला मस्तपैकी कोटिंग करून किंवा कवर व्यवस्थित यावा त्याच्यासाठी आपण हे बाजरीच्या पीठ लावून मच्छी फ्राय केलेले आहे बघा. तुम्हाला जशा पद्धतीने तुमच्या पद्धतीने करून पाहिजे पहा. पण ही रेसिपी मी अपलोड करते सर्वांसाठी. तुम्ही आमच्या पण पद्धतीचा हा बांगडा फ्राय करून पहा. मम्मीने मच्छी बनवली बांगडा. टेस्ट करा आपण. मस्त झाली. छान बांगडा फ्राय केलेला आहे. ही आमच्या सासूबाईंची रेसिपी आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मी प्रयत्न केलेला आहे. तर करून पहा एकदा नक्की आणि कमेंटमध्ये सांगा मला कशी रेसिपी बनलेली आहे बांगडा फ्राय. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. आवड फॅमिली ब्लॉग यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर रेसिपी आहेत आमच्या. तर तुम्ही त्याच्यावर जाऊन आमचा हा बांगडा फ्राय पाहू शकता. सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. आवड